5 ऑगस्ट दुपारी भर उन्हात सुरत शहराचा गजबजलेला भेस्तान भाग, कापड आणि हिरा उद्योगाचा गड मानल्या जाणाऱ्या भेस्तान भागात एक लाल रंगाची कार वेगात येते। कारमध्ये 32 वर्षाचा एक धिप्पाड तरुणी आणि त्याची 20 वर्षांची मैत्रीण बसलेली असते। अचानक 2 दुचाकी वेगाने कारच्या समोर येतात आणि चालकाच्या बाजूची काच फोडून आत बसलेल्या तरुणाला शिवीगाळ करू लागतात। कारमधील तरुण प्रचंड संतापाने खाली उतरतो। त्याला वाटतं तो या दोघांना सहज धडा शिकवेल, पण तो कारमधून बाहेर पडताच एक धक्कादायक खेळ सुरू होतो। तिथे आधीच 6 ते 8 हल्लेखोर हातात तलवारी, कुऱ्हाडी आणि पिस्तूल घेऊन दबा धरून बसलेले असतात। नेमकं काय आहे हे प्रकरण याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। तो तरुण जीव वाचवण्यासाठी पळू लागतो, पण अवघ्या 50 मीटरच्या अंतरावर हल्लेखोर त्याला घेरतात। एकाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या, त्यानंतर बचाव करताना त्याची बोटे छाटली गेली आणि त्याच्या मैत्रिणीच्या डोळ्यासमोर त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर तब्बल 39 वार करून त्याची निर्गुण हत्या केली जाते। भर दुपारी झालेल्या या रक्ताळलेल्या थराराने संपूर्ण गुजरात आणि महाराष्ट्र हादरून गेला, कारण ज्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली तो दुसरा तिसरा कोणी नसून गुजरातच्या गुन्हेगारी जगतावर स्वतःची दहशत निर्माण करणारा कुख्यात गँगस्टर सचिन दागडे उर्फ सतीश मराठा होता। पण उत्तर महाराष्ट्रातील धुळ्याचा एक सामान्य मराठी मुलगा गुजरातचा एवढा मोठा डॉन कसा बनला, हा प्रश्न सर्वांना चक्रावून टाकणार आहे। पोटापाण्याच्या शोधात सतीश मराठा यांचं कुटुंब धुळ्यातून गुजरातच्या कतरगाममध्ये स्थलांतरित झालं होतं। पुढे सतीशने कतरगाममधून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोडादरा भागात आपलं केंद्रस्थान बनवत रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय उभा केला। पण पैशासोबतच त्याला सत्तेची आणि गुन्हेगारी जगताची नशा चढलेली होती। अल्पावधीतच त्याने सुरतमधील पांडेसरा, भेस्तान, दिंडोली, गोडादरा आणि लिंबायत भागातील अवैध दारू, जुगार आणि हप्ता वसुलीच्या धंद्यावर आपलं साम्राज्य निर्माण केलं। गुजरातच्या स्थानिक गँगस्टरच्या गर्दीत एका मराठी मुलाने आपली दहशत निर्माण केली होती आणि तो तिथला अनभिज्ञ डॉन सतीश मराठा बनला। याच गुन्हेगारीच्या दुनियेत त्याची मैत्री राहुल मंडळ उर्फ राहुल अपार्टमेंट याच्याशी झाली। हे दोघे केवळ मित्र नव्हते तर एकमेकांसाठी जीव द्यायलाही तयार असणारे साथीदार बनलेले होते। फेब्रुवारी 2020 मध्ये वेद रोडवरील एका कार्यालयात झालेल्या कुख्यात डॉन सूर्याच्या बहुचर्चित हत्याकांडात सतीश मराठा आणि राहुल मंडळ हे दोघेही सह आरोपी होते। 4 वर्षे तुरुंगात एकत्र घालवल्यानंतर जुलै 2023 मध्ये पुराव्याअभावी दोघांची देखील निर्दोष मुक्तता झाली। पण तुरुंगातून बाहेर येताच या जीवाभावाच्या मैत्रीचं रूपांतर रक्तरंजित वैमनस्यात झालं। करोडोंच्या बेकायदेशीर धंद्यावर आणि वर्चस्वावर कोणाचं राज्य असणार, सतीशचं की राहुलचं, यावरून दोघांमध्ये टोकाचा वाद पेटला। काही महिन्यांपूर्वी सतीश मराठाने राहुल मंडळचा उजवा हात असलेल्या अजित गोस्वामी याच्यावर गोडादरा भागात प्राणघातक हल्ला केलेला होता। या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राहुल मंडळ हा पेटून उठला। याच दरम्यान राहुल एका गुन्ह्यात सुरतच्या मध्यवर्ती कारागृहात गेलेला होता, पण तुरुंगाच्या भिंती त्याचा बदला रोखू शकल्या नाहीत। राहुलने तुरुंगात बसून सतीश मराठाला संपवण्याचा मास्टर प्लॅन आखला। आपल्या गँगला सुपारी दिली आणि सतीशच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितलं। पण अखेर तो काळा दिवस बुधवारी उजाडला। 5 ऑगस्टच्या दुपारी आलठाण येथील भगवान महावीर कॉलेजमधून मैत्रिणीला पिकअप करून निघालेल्या सतीशला भेस्तान भागात जाळ्यात ओढण्यात आलं आणि अतिशय क्रूरपणे त्याला संपवण्यात आलं। या थरारक हत्याकांडाने पोलीस यंत्रणा हादरली गेली असून सहाय्यक पोलीस आयुक्त SC तारडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवलेली आहेत। सर्व आरोपी गुजरात सोडून महाराष्ट्रात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच तापी जिल्ह्यातील सोनगड उच्छल येथील मुख्य रस्त्यावर पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलासह एकूण 9 जणांना आता या हत्येप्रकरणी बेड्या ठोकलेल्या आहेत। तपासात उघड झालं की या संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य कट हा तुरुंगात बसलेल्या राहुल मंडळनेच रचलेला होता। वर्चस्वाच्या आणि सुडाच्या आगीत जीवाभावाच्या मित्रानेच आपल्या मित्राचा काटा काढलेला होता।
गुन्हेगारीच्या या अंधाऱ्या दुनियेत उतरणाऱ्या प्रत्येकाचा अंत असाच भयानक होतो. हे सतीश मराठाच्या या थरारक कहाणीने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे.